इच्छुक उमेदवार आहे उपस्थित, हे सर्व इथे उपस्थित आहे। ग्रामपंचायतला नगर परिषदमध्ये रूपांतर करण्यासाठी आमचे सर्व मित्रांनी 101 उपाय सांगितलेले आहेत। कोणाचं म्हणणं आहे ताला मारायचा, शरदचं म्हणणं आमच्या नाही मारायचा, सर्वांना सर्वांची एक आयडिया आहे। पण कसं आहे, चांगलं काम करत असताना वाईट लोक बी आपल्या सोबत चालते। म्हणून मी एकच उदाहरण देतो की असं इबादुल भाई सिद्दीकीने म्हणलं आपल्याला एका सर्व गावात आपण एकजूट होऊन नगर परिषदेची स्थापना करू। सर्व पक्षाच्या नेत्यांनी, सर्व पक्षाच्या शहर अध्यक्षांनी आपापल्या लेटर पॅडवर लिहून असं एक समिती, विवेक बोडेजीने सांगलं, राजू रेड्डीजीने सांगलं, शरद पाईकरावने सांगलं, त्या पद्धतीची एक समिती बनवून सर्व कार्यक्रम त्या माध्यमातून झाला पाहिजे। पण कधी कसं होते, आपण इबादुलच्या गोष्टीला ऐकून करत्या वेळेस सगळ्यांना करायचं, सारखं करायचं, कारण का आता कोणी उरलं नाही। गावाचीच बहुत मोठी समस्या आहे आणि आता सगळ्याला आवश्यकता पडली, आम्हालाही पडली। आम्हाला वाटते आमचा बाप ग्रामपंचायत सदस्य राहिला, तो अगर नगर परिषद झाला असता तर त्याला पेन्शन आलं असतं, त्याच्या पैशावर आमचं घर चाललं असतं, समजले। पण माझा एकच उद्देश आहे की येणाऱ्या दिवसात ह्या खुटी मारापासून सावधान राहून जो बी पक्षाचे प्रमुख आहे त्यांनी एक समिती बनवावी। कागदपत्र आपण रोखू नाही शकत, शरदप्रमाणे म्हणल्याप्रमाणे ते बी आपल्याला मान्य आहे, पण आपण त्याचे पाय धरून, त्याचे पाय धुवून, त्याच्या घरात हात टाकून त्याला विनंती करू। नाही ऐकला तो जाईल ना, गावचा पागल म्हणून तो चांद्याला जाईल, फारम टाकल, त्याला आपण रोखू नाही शकत, कारण बाबासाहेबांनी कायदा बनवला, सर्वांना समान अधिकार दिलेला आहे। माझी एकच विनंती आहे, या जागी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, सर्व शहराध्यक्ष, सर्व लोक बसलेले आहेत आणि आता नाही तर मग जिंदगीभर घुगुस ग्रामपंचायत नगर परिषद होणार नाही। कारण का हे सर्व एका मंचावर कधी येणार नाही। सर्व आपल्या पक्षातर्फे प्रयत्न करत आहेत, असेच प्रयत्न करा, एक समिती बनवून उद्या गाव बंद करा, सर्व मुवमेंट झाले पाहिजे। तशी तर आवश्यकता नाही पडली पाहिजे। सत्ताधारी बी आहे, विरोधक बी आहे, संयुक्त प्रतिनिधी, हर एक पक्षाचे 2 प्रतिनिधी या 3 प्रतिनिधी बसवून अगर आपण एक समिती बनवली तर आपला विषय व्हा, एक तर सुधीर भाऊ जाईल, नाही तर विजू भाऊकडे जाईल, या बी पाईकरावकडे जाईल, या BS झाले, तर सगळ्याचे नेते घेऊन आपण तिथं चंद्रपुरात बैठक लावली आणि आपले सर्व पक्षाचे नेते या विषयासाठी भांडून राहिलेले आहेत। कारण की जो बी आता एवढे लोक काहून जमा झाले माहिती आहे का, उद्या नगर परिषद झाली तर सगळ्याला माझं साले मानधानच 15,000 भेटते होते, मत आलेले आहे, याची हे बी अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे, अशी मी साईबाबांच्या विनंती करतो। आपले 2 शब्द समाप्त।